आमच्या ठेविता आज तिथले माझे कोणी आज तिथले माझे ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम सावकाश सावकाश राम जय राम जय जय राम राम जय राम
पाणी पाजा
आपल्या शहापूर तालुक्यामध्ये असणारं मौजे करिवली कालेपडा आणि या कालेपड्यात असणारा हा गीता जयंती उत्सव निमित्ताने हा जो सोहळा आहे, इथे आजचा जर पर्वकाल पाहिला ना, आज किम निमित्ताने जी सेवा मिळालेली आहे ना, तुम्ही म्हणेल पंचम प्रकाराने एकत्रित मिळालेला हा उत्सव आहे. आज पाहायला गेला तर कार्यक्रमामध्ये सोमवार आलेला आहे, मोक्षदा एकादशी, गीता जयंती, आपल्या या सप्ताहाला जवळजवळ एक तप पूर्ण झालेला आहे, म्हणजे तपापूर्ती सोहळा, वरून दुसरं म्हणजे वर्धापन दिन सोहळा. हे पंचम आहेत ना, हे पंचम एकत्रित आल्यानंतर मला ही सेवा मिळाली, हे माझं परम भाग्य आहे. विठ्ठल ज्या निमित्ताने हा सप्ताह आहे, पण सप्ताह असाही होत नाही, हा 2.5 दिवसाचा हा
आपण तेवढं जरी लक्षात ठेवलं तरी मला वाटतं पुरेस आहे. हे 2025 आहे ना. आता 2025 मध्ये तुम्ही ज्या विचारानं ज्या संघानं एकत्र आहात ना, त्याच पद्धतीने 2075 मध्ये सुद्धा राहा, हाच गीतेचा उद्देश. आम्हाला धर्मक्षेत्र कळेल नाही कळणार हा यदा कदाचित वादाचा भाग असेल, पण आम्ही आमच्या जीवनामध्ये आमच्या आचरणामध्ये जर सलोखा, जिव्हाळा, प्रेम, आत्मीयता जर सांभाळली तर अनादी काळापासून चालू असलेली जी कुटुंब व्यवस्था आहे, जी आज आपल्याला विस्कळीत बघायला मिळते, तिचे धागे दोरे कुठेतरी जोडलेले बघायला मिळतील, हा गीतेचा संदेश आहे. या ठिकाणी दिंडी पालखी सोहळा संत तुकोबाराई फिरते एकादशी मंडळ फिरते एकादशी मंडळ झाला. ज्याला बाई मधली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला, आणि ज्याला बाई मधली आई कळाली तो माझ्या जिजाऊचा शिवबाज झाला, माझ्या जिजाऊचा शिवबाज झाला. 65 किलोची तलवार वाकवतो तो येसाजी, जो 2000 बरोबर एकटा खिंड लढतो तो बाजी, जो हात तुटला तरी लढत राहतो तो तानाजी, जो 8 तासामध्ये दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो तो संताजी, जो शत्रूंच्या छावणीत जाऊन शत्रूचा कळस कापून घेऊन येतो तो धनाजी, जो ढाण्या वाघालाही फाडतो तो संभाजी, आणि या सगळ्यांना एकत्रित करून जो स्वराज्य निर्माण करतो, स्वराज्याचा नंदनवन करतो, तो राजा म्हणजे माझा छत्रपती शिवाजी. आणि त्याच शिवरायांचा अवघा पावडा झालेला आमचा हा महाराष्ट्र. आणि याच महाराष्ट्रामध्ये तुम्ही तुमच्यासारखी संत मंडळी आज आम्हाला पाहायला मिळतात, आणि त्यांचा आम्हाला अभिमान देखील वाटतो, आणि त्यांच्या पायावर पाय ठेवून आम्ही चालतोय, याचा आम्हाला अभिमान आहे. आणि उद्याचे कीर्तन हे 9 ते 11 या वेळेमध्ये असणार आहे, याची सर्वांनी